हरि ओम. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. ब्रह्म अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आजी आम्ही विष्णू सहस्रनाम मानतो पळका जलल श्लोको. वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवप्रतुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवप्रतुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः प्रतुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुः अधोक्षजः. वायुः अधोक्षजः वायुरधोक्षजः. वायुः अधोक्षजः वायुरधोक्षजः. ऋतुः सुदर्शनकालः परमेष्टिपरिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. ऋतुः सुदर्शनकालः परमेष्टिपरिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. आता नामावळी पळयामि. वैकुण्ठाय नमः, पुरुषाय नमः, प्राणाय नमः, प्राणदाय नमः, प्रणवाय नमः, पृथवे नमः, हिरण्यगर्भाय नमः, शत्रुघ्नाय नमः, व्याप्ताय नमः, वायवे नमः, अधोक्षजाय नमः, ऋतवे नमः, सुदर्शनाय नमः, कालाय नमः, परमेष्टिने नमः, परिग्रहाय नमः, उग्राय नमः, संवत्सराय नमः, दक्षाय नमः, विश्रामाय नमः, विश्वदक्षिणाय नमः. इतले नाम आम्ही आजी पळचे. हाजे अर्थ कसो पळया. वैकुण्ठः पुरुषः प्राणः. वैकुण्ठाय नमः, पुरुषाय नमः, प्राणाय नमः, वैकुण्ठाय नमः. विकुंठ विकुंठ म्हळ्यार विकुंठ कुंठ म्हळ्यार असामर्थ्य. कुंठित जावचे म्हणटा पळय असामर्थ्य. तशीची वैकुंठ विकुंठ विशेष जावन असमर्थते ना आशिल्लो. वैकुंठ मुक्त जनांक आनंद दितले परमात्माक वैकुंठ म्हणचे. विकुंठ देविले पूत जावन येईल तो म्हूण म्हणटाची. तशी तागेलें नांव वैकुंठ. जाल्यार वैकुंठ म्हळ्यार तागेलें मोक्षधामाचें नाम. इत्याक थंय आनंदाची तशें जावन वैकुंठ म्हळ्यार विशेष आनंद दिवच्यो तसलो परमात्मो म्हणून. तशी कसले असमर्थते ना नतिलो जीवनांतो
वैकुंठाय नमः म्हण म्हणल्यार आमी जिवनांत केन्नाय अधपतनाक वच्चे येनाची, केन्नाय आमकां देव अभिवृद्धी ती कडेन व्हरता. साधनेची अभिवृद्धी म्हळ्यार कसं न्ही, हांगाक संपत्त अभिवृद्धी जायना आमकां परमात्मा उडगास केला. कितली की जनान म्हणूस कोण देवाल उडगास करता मस्त तांकां बरें कश्ट दिवचे काही. तशें जावन आमी एक देवा पांय पडचे मात्र मस्त तागेल भक्ती न्ही म्हूण घेवन बसचे ना. कोण तागेल भक्त की तांकां केन्नाय जिवनांत कश्ट म्हूण आमकां हांगा शिलजनाक ते कश्ट म्हूण दिसल्यारय न्ही जावन साधनेचे मेळटा ते. प्रति एक कश्ट आमकां देवान दिला म्हूण दिसता पळय, त्या साधनेन तूं एक मेट देव आमकां वयर व्हरता. कश्ट भोगील तितले आमी देवाल उडगास चड करताची. देवाल उडगास चड केलेले तितले कळकळीन देवाल उडगास करताची. केदां ना म्हळ्यार कश्ट येयले तेन्ना. ते कश्ट केन्नाय येतर आसल्यारय देवाल उडगास जेतर आसता तेवय कशी कळकळीन उडगास भक्तीन उडगास जाता. तेदन आमकां परमात्म ज्ञान चड दितर वता. ताजे खातीर न्हू कुंतीन कृष्णा लागीं मागिल्लें, विपदः संतु नः शाश्वत, कृष्णा म्हाका केन्नाय कश्ट दी. कृष्ण निमगीता इत्याक हाका तूं कश्ट निमगीता. ती सांगतकय कश्ट दिल्यार तुवें म्हणलां न्हू खंयची वेळाकय तूं खंयची वेळाकय म्हाका पयल्यार हांव तुगेलें आसता म्हणून. आतां तुवें सांगिल्लें न्हू तशी कश्ट दिल्ली कुडल्या म्हाका तुगेलो उडगास चड जाता न्हू तेन्ना तूं म्हगेलो ओटो आसता न्हू देवा. तशें जावन तूं म्हाका कश्ट दी म्हूण सांगून म्हणटकय ती तशी. आनी विकुंठ म्हणजे कोणाक म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानीक. तशी अपरोक्ष ज्ञानीक संचित आगामी कर्म ना जाल्यार प्रारब्ध कर्म तांकां सोरतयतांनी आसूंक जाता. जाल्यार परमात्मो वैकुंठ पती म्हूण ताका म्हणटना ते प्रारब्ध कर्मय वग्गी सरतकय तागेलो अनुग्रह जावन ताजे खातीर परमात्माक विकुंठ म्हळ्यार वैकुंठ म्हूण म्हणचें. जवो पुरुषाय नमः. पुरू म्हळ्यार शरीर, पुरुश म्हळ्यार शरिरांतू शयन, शरिरांतू वास करून आसुचो म्हूण पुरा शरीर. तशी सर्व शरिरांतूय तो आस देखून ताका पुरुष सहस्रशीर्षा पुरुषः म्हूण म्हणटा पळय परमात्मो उत्तम जावन आशिल्लो पुरुश. भगवद्गीतेन तुवें सांगलां अक्षर अक्षर दोनी पुरुशा पशी वयरचो हांव म्हूण सांगून उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः म्हूण सांगून. म्हळ्यार हांगा चराचर नाश असूचे कसले जीव आसा तांकां प्रेक्षर जीव म्हणचे जाल्यार अक्षर जीव म्हणचे कोणाक म्हूण म्हळ्यार लक्ष्मीक. तशी उत्तम पुरुश कोण म्हळ्यार लक्ष्मीकय अतीत जावन आशिल्लो, लक्ष्मीकय नियमन करतलो तसलो परमात्मो. तशी ताका पुरुश म्हणटाची. पू म्हळ्यार पुनीत करतलो पावन करतलो. रू म्हळ्यार रुवंती म्हळ्यार रव म्हळ्यार शब्द. सर्व शब्द वाच्य जावन आशिल्लो परमात्मो रुवंती. श म्हळ्यार सहा पुराय जनाल वटू म्हळ्यार जगत्यांतू कितली जीव आसाची तितली जीवाचे अंतर्यामी जावन जीवात्माल वटू कितली शरीर आसा तितली शरिरांतूल जीवात्माल वटूची वास करून आसुच्यो परमात्मो. तशें जावन ताका श म्हूण म्हणचें. आतां पुरुषः प्राणाय नमः. सर्वांगील अंतर्यामी जावन आसून सर्व कर्म प्रेरेपण करतल परमात्माक प्राण म्हूण म्हणटाची. तशी देहाक आरंभक जावन आसूचो प्राण तो मुख्य प्राण. तशी आकाश वायू अग्नी जल पृथ्वी हे पंचभूत म्हणटाची. हे पंचभूत सृश्टी केलेलो. 10 इंद्रिय सृश्टी केल्लो. मन म्हळ्यार 11 इंद्रिय सृश्टी केल्लो. आनी इतली पुरे आसून ताका मुख्य प्राणरुपार आसूच परमात्मो. तशी देह धारण जावका जाल्यार आमी अन्न घेवका जाता. तशी ते परमात्मो हांगा अन्नात भवती भूतानी म्हूण म्हणलां पळय तशी अन्नान वीर्य जेवचें. तशी एक साधना शरीर मेळ्ळी नंतर परमात्माल साधन प्रारंभ जाता. तशी प्रति जीवात्माल वटू आसून तागेले प्रारब्ध कर्माक समजावन सर्व भोग भोगयतलो. सत्कर्म करलेले जिवाक
चांग कर्म करून साधने चढ करयतलो परमात्मो दिकून ताका प्राण म्हूण म्हणचे. सर्व प्राणी काही श्वासरूपी जावन आशिल्लो वायू रूपान लोकचेष्टे सक्कड करीत भगवंतो मुख्य प्राणालंतोही सन्निहित जावन आशिल्लो भगवंतो प्राण. प्राणाय नमः. प्राणदह प्राण दितलो प्राणदह प्राण दितलो म्हळ्यार सांगली आमगेल सकडी जिवांगेल अंतर्यामी जावन प्राणरूपार आसून सर्व चेष्टे करयतलो. चेष्टे म्हळ्यार कर्म करयतलो परमात्मो. तशी तो केन्ना परमात्मो देह सोडून वता पळय तेदन तागेलो मुख्य प्राणूय वता. तशें जावन मुख्य प्राणाकय नियामक जावन सोच्यो प्राण परमात्मो. तशें जावन प्राण दह हांगा जन्म येता जम्मी कसले आमी लेखील तशी जत्वे हांगा कांय ना. परमात्मो कशी चलयसिता तशी आम्ही चलताची. तेन विना तृणमपि न चलती. देव शिवाय कसले चल ना हांगा. तशी केनोपनिषता एक काणेस कसने म्हूण म्हळ्यार एक दिसो अग्नी वायू हांणी पुरय जन आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ म्हूण म्हणटा खंय. तेदन थंय एक मांथार येता खंय आनी तो म्हणटा खंय ये ओ तुमी पुरे श्रेष्ठ न्हय तशें जाल्यार जैता हांव हांगेक तण दवरता. ये तण तुमी हांगा दुखून हल्लो कसले कोरका. तशें जाल्यार तुमी श्रेष्ठ म्हूण लेखता कोणा हें तणा काड्डे हल्लोचो जाता. तेदना वाय ಎತ್ತ ಕೈ ಕಿತ್ಲೆ ತ್ರಾಣಂಗಲ್ನ ಪುಂಕಿಲರಿ ನಾನತ್ಲ ತಣ ಕಡ್ಡಿವೆ ಸಾನವಾರ ಇಲ್ಲರಿ ಪುರೋ उबून वता जाल्यार हांगा वायून कशी पुंकून आशिल्ले त्राण घालून पुंकिल्यार ते तण हल्ल नाके. अग्नी येता खंय जोळो चापळ येता खंय ते जळना खंय अग्नील तेजाक वारे हें उदक प्रवाह रुपार इल्यार कांय करूं जायना. अग्नी जल वायू पृथ्वी तत्व पुरे इंद्रादी देवते कोणा जाल्यार ते कसले करूं जायना. कडेरी म्हणटना तो कोण वृद्ध ब्राह्मण येयलो पळय तो तागेलो निज रूप दाखयता तो परमात्मा आसता म्हणून. तशी तागेले अनुमती ना नशी खंयची देवतेनी कसले काम करूं ना. पुराय जनाल नियामक परमात्मा म्हणलेली काणी ती केनोपनिशतांत. तशी हांगा प्राणदह प्राण दिवन सर्व त्या जिवा करीन करयसितलो. अन्यक कसं म्हळ्यार आम्ही व्यर्थ जावन अहंकार पावचे जाल्यार सर्व करतल कोण करयतल कोण परमात्मुची. मागीर हाजे नंतरय जिवात्माल प्रयाण तेदनाय परमात्म ते ಜೀವಾತ್ಮಲ್ ಒಟ್ಟು ಅಸ್ತಾ त्याचे पळय ಭಜನ ಯಾರು ಬರವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಇತವಾರೆಂದು ಯಮಭಟರು ಎಳೆದೊಯ್ಯುವಾಗ कोण तुगेल ಒಟ್ಟು हांगा तुगेल बायलें ना हांगा सुची तुगेल चेडूं नाची कोणीय नाची बंद मित्र येतावे ना नाका तूं संपादन केलेले द्रव्य येतवे ते येना तूं घरांत दवरलें कसले मांचो गिंचो कसले येतवे ना तुगेल घर येतवे व्हड कोटी गटल्यान ದುಡ್ಡು ಖರ್ಚುನು ಬಂದಿಲ್ಲ ತುಗೆಲ್ ಒಟ್ಟು ते येतवे त्या येना कोणय येनाची म्हणटा तुगेल ಒಟ್ಟು कोण येता. ನಮ್ಮ ಹನುಮನಯ್ಯನ ಹೊರತು ಅನ್ಯಗತಿ ಇಲ್ಲ. ಹನುಮನಯ್ಯ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಾलो अधिपती जावन आशिल्लो कोण परमात्मा तो शिवाय विंगड कोणय येना म्हूण. तशीच प्रणवः म्हूण म्हळ्यार प्रणवाय नमः प्रणवः प्रणव म्हणजे खंयच्याक ओमकाराक. तशी ओमकार प्रतिपाद्य जावन आशिल्लो परमात्माक प्रणव म्हूण म्हणटाची. म्हळ्यार जिवाक अपरोक्ष ज्ञान दिता तो. अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कसलें परमात्माले एक विशेष जावन आसूं ते विभूती परमात्माल विशेष जावन आशिल्ले गुण महिमा सकडी कोणाक यथार्थ जावन कळटा की कोण हें प्रकृतीचे माये दुखून मायेचे बंधना दुखून कळचून घेता की मायेचे बंधना दुखून कळचून घेवचें म्हळ्यार कसलें तो निर्मम जावका निरहंकारी जावका. तशी जाल्ली म्हूण जाल्यार तो ते दना परमात्मा लागीं वचूं जाता पळय. तशी हांगा ओमकार प्रतिपाद्य म्हळ्यार परमात्माक सांगचें. तशी रागद्वेश हे पुराय सोड परमात्मा लागीं वचचें तितलें अपरोक्ष ज्ञान घेतिल्लें ज्ञानीन पुरे स्तोत्र करचें तसलें तिनी कालांतूय म्हळ्यार भूत भव्य भवत तिनी कालांतूय आसोच्यो म्हळ्यार एकलो परमात्मो तो वेद मंत्र
वेदान प्रतिपाद्य वेद प्रतिपाद्य म्हणटा म्हळ्यार वेद मंत्रान स्तुती करच्याक योग्य जावन आशिल्लो म्हळ्यार प्रणव प्रतिपाद्य जावन आशिल्लो परमात्मो म्हूण म्हणटाच आमी. तशी प्रथवे नमः प्रथू म्हळ्यार पृथ्वी, प्रथवे नमः. हें भुंय प्रपंचान कितली जीव परमात्मो भुंय सृश्टी केलेली परमात्मानाची, कितली जीव सृश्टी केला तितली जीव ही भुंय होवना मे. तशीच परमात्मो भुंय समेत अनेकानेक ग्रह सकड आसूचे ब्रह्मांड होंत तो वय बाय. तशी पंचभूतात्मक जावन आशिल्ले अत्यंत एक नमुने जटील म्हणटाची, संकीर्ण म्हणटाची म्हळ्यार संकीर्ण म्हळ्यार कसं न्ही आमकां अर्थ करच्याकय जायना. तशीची अचिंत्य जावन आशिल्ले अर्थ करच्या असाध्य जावन आशिल्ले म्हणच्याक संकीर्ण म्हणजे तसले अत्यंत संकीर्ण जावन आसूचे जाल्यार कोण सृश्टी केलेलें तें ताणें सृश्टी केलेलें. तस्सल प्रपंच तो सलह करतलो म्हळ्यार ते प्रपंच तो पालन करता. तशें जावन ताका प्रथू म्हूण म्हणटाची. हिरण्य गर्भ, हिरण्य म्हळ्यार भंगर, गर्भ म्हळ्यार पोट्टांतू गर्भांतू दवरून घेतिलो परमात्म हिरण्य गर्भ म्हळ्यार प्रळय कालांतू हें मस्त बनता इला हिरण्य गर्भ प्रळय कालांतू सृश्टी सगळीची तागेले हिरण्मय अंडरूप करून तो तागेले पोट्टांतू दवरून घेता. हिरण्य म्हळ्यार भांगराक हिरण्य म्हणटाची. हांगा निजावन संपत कसले निजावन भांगर कसले म्हळ्यार परमात्माले ज्ञान. तशी एक आतां आमकां भांगर मेळ्ळ्यार लौकीक जनांक भारी आनंद जाता. लौकीक जनाक बरी वणभर भांगर दिल्यार आनंद जायना मे. तशीची परमात्माले ज्ञान म्हणलें मेळका जाल्यार ज्ञानाचे त्या भांगर ज्ञानानंद म्हणलेलो आसा पळय ताका मोल ताका मौल्य बांदूत असल भांगर जगत्यांत विंगड कसले ना. तशी बाह्य आनंद भांगरांत पळयल्यार परमात्माले निमती मेळची आनंद मोक्षांत पळयताची ज्ञानी जन. तशें जावन हिरण्य गर्भाय नमः, शत्रुघ्नाय नमः. शत्रुघ्न परमात्माले आमी रामावतारांतूय चारी रूप पळयताची न्हय. कोण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. शत्रुघ्न म्हळ्यार शत्रूंक नाश करता म्हूण सांगून ताका शत्रुघ्न म्हूण नांव दवरलेलें. तसल्यार आख्ख परमात्मा शत्रुघ्न म्हणची ताका रामाल भाव शत्रुघ्न वेतो न्ही. परमात्मो शत्रुघ्नाय नमः म्हणटना आमकां मस्त बाह्य शत्रूय आसाची आंतरीक शत्रूय आसाची. काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य आंतरीक शत्रू. बाह्य शत्रू सांगता म्हणून ना न्ही मे. दैवी गुणाच्यांक आसुरी गुणाचे बाह्य शत्रू आसताची. तशी परमात्मो हें आमगेले परमात्मा पावचे एक ज्ञान जेवका पळय त्या ज्ञानाक अड्डी येवचे बाह्य शत्रू कामक्रोधादी बाह्य शत्रूक नाश करतलो म्हूण सांगून. तशीची शत्रुघ्न म्हळ्यार शंकाभिमानी देवते म्हूण म्हणटाची. तशी परमात्मा वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध रुपार आसता न्हय. रामावतारांतू हे चारी भगवंताले चारी रूप वासुदेव रूप राम जावन येयल की मोक्ष दिवच्याक, संकर्षण रूप लक्ष्मण जावन येयल की धर्म दिवच्याक धर्मारी काम करचे तशी करूक, प्रद्युम्न रुपारी भरत येयलो तो अर्थ एक म्हळ्यार संपताक एक भरत म्हणली कुळ्ळे पळय राज्य संपत ताका दिवका म्हण. तशी अनिरुद्ध तो शत्रुघ्न जावन येयलो. तशी शंखाभिमानी देवते राम मोक्ष दितल जाल्यार धर्म अर्थ काम त्या रुपारी संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध रुपाचे लक्ष्मण भरत शत्रुघ्न इलींची म्हूण सांगून नारायणाचार्यान सांगिल्लें आसा. तशीची शत्रू म्हळ्यार कोण आतां आंतरीक शत्रू नाश करतलो शत्रुघ्न म्हणून परमात्मा म्हूण लेखल्यार शत्रू म्हळ्यार कोण अज्ञान काम क्रोध विशय लालसा हे पुरे साधकाक भारी शत्रू. तशें जावन तांकां अंतरंग शत्रू म्हणजे दुर्गुण ते. आतां पळय महाभारतांत पुत्रव्यामोह चड जालेले पेट्टा धृतराष्ट्र कसो जालो दुर्गुणी म्हणून घेतले दुश्ट म्हणून घेतले वय बे. दुर्योधन पळया ताका राज्य लालस भरली ताजे निमती तो दुश्ट म्हणून घेतलो. दुशासन तो अतिकामी. तशी हें हाजी निमती जावन तांगेले पळय नाश जाले. तसल्यार मोह
लालसा लोभ आणि काम या पुरय निमती नाश जाता त्याची सद्गुणा निमती पांडव पळयाची त्यांनी मस्त काळ म्हळ्यार त्यांनी परमात्माला प्रितीची जलेंची वैवे तशी शत्रुघ्न व्याप्तो व्याप्तो मी आप्त साधक विशेष साधकांगेले प्रितीचो जावन आशिल्लो आप्त जावन आशिल्लो व्याप्त जवान्यक नॉर्मल अर्थ खंयचे सर्व व्याप्त सर्वत्र व्यापक जावन आशिल्लो सर्व भूतांतीक उत्पत्ती करता ब्रह्मादी देवतेकही सृष्टी करता जगत्याची सर्व कार्याक कारणकर्तर जाता ब्रह्मादी देवते देखून सृष्टींत उत्पत्ती केलेल्या सर्व जीवांत तोची अंतर्यामी जावन आसता तशें सर्व व्याप्ताय नमः व्याप्त वायवे नमः जीव जात कसं असची शरीर घेवन ये तांगेले आंतर्यांतूय भायरी व्याप्त जावन आशिल्लो ताका वायू म्हणटाची परमात्मा तशी न्हय ब्रह्मांड अंडांड बिंडांड सकड कडेन परमात्मा व्याप्त जावन आस तशीची हांगा वायवे नमः म्हळ्यार जिवाचे भायर भितर आशिल्लो वायूक ज्ञानस्वरूपी म्हणटाची वायू श्वास उच्छ्वासाक कारण जालोलो तशी स्पर्श आसच्या पुरो गमन म्हळ्यार चलन वेग या पुरायेचो वायू तशी प्राण घ्राणस्वरूपी खंय गंध प्रसरण करतलो पुण्यो गंधा प्रतिव्याम म्हूण सांगून ताणें भगवद्गीते म्हणला पळय तशी वायूनची त्या पुण्यो गंध छांग एक परंबळू वाऱ्यांतू प्रसरण करचें इतली निमती आतां वाऱ्याक ती शक्ती खंय दुखून येयली परमात्माले दुखून येयली तशी वायवे नमः अधोक्षजाय नमः अधोक्षजाय नमः अधः न क्षीयते जातु यस्मात् केन्नाकय परमात्मो पतना वचनाकय अधोगती अधो म्हळ्यार तो केदनाय तागेले एक श्रेष्ठत्वा दुखून तो येयिना तशी जवो अध अक्ष ज प्रत्यक्ष गोचर जायना नातिलो केन्नाकय श्रेष्ठ जावन आशिल्लो अधक्ष अक्ष ज अशी कसले आमी अर्थ करून घेवेत तशी आतां अधोक्ष जाय नमः म्हळ्यार आमी इतलेच एक सामान्य अर्थ करून घेवेत म्हळ्यार अधो न क्षीयते इति अधोक्षजः केन्नाकय परमात्मो तागेले एक श्रेष्ठते दुखून तोग्गू येयिना तो परमात्मा आनी की तागेलें उन्नत स्थान म्हणलें आसता तांत वचूं आमकां जायना शिवाय परमात्मा केन्नाय तोग्गेना म्हळ्यार अवतार घेवन येता भुंयचेर येना तो म्हळ्यार तशी तोग घेवची न्हय अधपतन म्हणटा पळय तें ना ताका तो श्रेष्ठ वची तशी आतां ऋतु सुदर्शन काल प्रमेष्टि परिग्रह उग्रह संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ऋतवे नमः ऋतू म्हणजे कसले आमी काल पिरियड म्हणटा पळय ताकाय तांतूय ऋतू म्हूण येता दिसू रात्री जल्न ते तिथी म्हणून घेतले मागीर 7 तिथी ओट्टू जावन एक वारू 15 वार ओट्टू जावन एक पक्ष दोनी पक्ष ओट्टू जाल्यार एक म्हयनो दोनी म्हयनो ओट्टू जाल्यार एक ऋतू 6 म्हयनो ओट्टू जाल्यार जेवो 3 ऋतू ओट्टू जाल्यार एक अयन दोनी अयन जेवो 6 ऋतू जेवो 12 मास तशी जेवो 24 पक्ष इतले ओट्टू जाल्यार एक संवत्सर हें हाका कालचक्र म्हणटाची तशी कालचक्राचे अवयव कोण ते ऋतू तशें ऋतवे नमः स ऋतू वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर ते कालचक्राक म्हळ्यार स्पायक्स म्हणटा पळय आमी कालचक्रांत स्पायक्स आसूं का ताका आमी कन्नडान म्हणटाची तशी कालचक्राचे अशी ते स ऋतू आसाची वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे स ऋतूचे कालचक्र आवर्तन करतलो कालकालाक परिवर्तन हाडयतलो तशी कशी परिवर्तन हाडयता वत पावस शीं अशी बदलावण हाडयतलो ते कालाक समजावन सुचे कसल की कालातक जावन सुचे म्हणटाची फूल फल सकडी दितलो तशें जावन परमात्माक ऋतवे नमः म्हणटाची सुदर्शनाय नमः सम्यक दर्शयति इति सुदर्शनः
चंद दोळे तागेले चंद नोट म्हणटाची तशी परमात्माले एक आमकां सुदर्शनाय नमः म्हणटन दोळ्याक जांक शक्ती दिवन तशीची दोळ्याचे उजवाड म्हळ्यार ज्ञान म्हणटाची ज्ञान दिवन परमात्माक दाखयतलो ताका तो स्वयं दाखयता केन्ना आमकां आमी परिपूर्ण ज्ञानी जाल्यार अपरोक्ष ज्ञानी म्हूण जाल्यार मात्र परमात्मो पुराय जनाक तागेलें दर्शन करता. कशी पळोवका परमात्माक आमी अज्ञान म्हणलेलें मचवलो दोळो ते सोडोवका जाल्यार ज्ञान म्हणलेलें अंजन लावकाकय आनी सम्यक दर्शन दितलो. तशीची ताका सांकेतीक जावन पळय म्हणटात न्हू अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया ज्ञान म्हणलेलें अंजनान शलाकया कड्डीन ज्ञान अंजन लयिले कड्डीन दोळो सोडोवन सोडवाका म्हळ्यार ज्ञान असल्या मात्र आमकां दोळ सोडत म्हळ्यार लौकीक जावन दोळ सोडचे न्ही परमात्मा विशयी कळच्याकची दोळ सोडचे म्हणून म्हणटाची जेव तशी सम्यक दर्शन दितलो. मागीर शरीर म्हणलेलें वृक्षांत कर्मफल खावच्याक आमी म्हणटा पळय अविद्या कामकर्मांत बुड्डून आशिल्ले जिवात्मा म्हणलेली पक्षी तशी कर्मफल भोगोवच्याक मोक्षफल दिवच्याक परमात्मा म्हणलेले पक्षी दोनी जिवांतू अस म्हूण म्हणलेलें एक ज्ञान सम्यक दर्शन आमकां दितलो. तशें ताका सुदर्शनाय नमः कालाय नमः कालाय नमः कालम गीतेंतू 11 अध्यायांत विश्वरूप दर्शनांत कालोस्मी लोकक्षयकृत सांगला न्हू परमात्मान कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम इह प्रवृत्तः लोकक्षयकृत लोक पुरे नाश करच्याक आशिल्लो कालपुरुशू आपण म्हूण सांगून ताणें भगवद्गीतेंत सांगला. काल म्हळ्यार न्ही दोनी रितीर सांगूं येता. एक काल म्हळ्यार समय एक काल म्हळ्यार मृत्यू. तशी परमात्मो समय रितीरी टायम त्या रितीर काल म्हूण पळयलें म्हूण जाल्यार प्रती कालाक एक काल नियामक म्हणून आस तांणी ते नियमन करतना तांकां तांगेलीतल्याक काल नियमन करून सोडका. तशी ते आमी कसले अड्डेवचे जायना ताका इत्या म्हळ्यार ते काल म्हळ्यार स्वयं परमात्मूची. तशें जावन काल म्हूण म्हळ्यार समय म्हूण लेखल्यार व्यास तशी एक नियामक शक्ती म्हळ्यार व्यास कपिल दत्तात्रेय नरनारायण हे पळय ज्ञानावतारो म्हणटाचे आमी हे ज्ञानावतारो घेवन अज्ञान नाश केल्लो. तशी काल म्हळ्यार एक समय मात्र न्ही एक करतू समय म्हणजे आनी करतू शत्रू नाश करतलो. तशीची हांगा अज्ञानाक कालपुरुश जल्लो देखून ताका काल म्हणलें. तशीची नरसिंह वराह राम परशुराम ह्या पुराय अवतार घेवन अहंकार म्हणलेले अज्ञान नाश केलेलो तो वय दंभ दर्प बल जिन्मदोन्मत जलेल राक्षसांक पुराय नरसिंह वराहू रामू परशुराम सल्पुराय रूप घेवन येवन ताणें अज्ञान नाश केल्लें पळय तें. तशी सर्व आनी कसले म्हूण म्हळ्यार कालाय म्हूण म्हळ्यार परमात्मो सर्व काल नियामको. सर्व काल म्हळ्यार कसलें भूत भव्य भवत तिनी कालाचो नियामक तो. तशी कलयती इति कालः म्हळ्यार कलयती वट्ट करता म्हणून हांग कसं कलयती कसं करता हें कलयती करता परमात्मा म्हळ्यार सर्व सद्गुण सामर्थ्य वट्ट करता तो आनी एका कडेन कलयती वट्ट करून सोडता. तशें ताका काल म्हणचें. आनी परमेश्टिने नमः परम इश्टिने नमः परम जावन आशिल्लें श्रेश्ठ स्थान पाविलो तशी ताका परमेश्टिने नमः म्हूण म्हणचें. आनी परम आकाश म्हणचे खंयच्याक म्हळ्यार हृदय आकाशाक तांत भितर आशिल्लो देखून परम इश्टी. परम इश्टी म्हूण म्हळ्यार याग म्हूण म्हणटाची
इष्टी म्हळेले यागा निमती इष्ट पूर्ती करचे तसले यागाक इष्टी म्हणजे ताजे निमती आराधन करून घेतलो तशें परमात्माक परम इष्टी म्हणजे सर्व विश्वांतुले एक अनंत शक्ती तशी एक परम इष्टीनमा उत्कृष्ट निवासी जावन आशिल्लो खंय भायरी वैकुंठांतो तशी भितरी हृदय कमलांतो तशें जावन ताका नित्य एक उत्तम लोक निवासी जल्ल देखून ताका परमेश्टी म्हूण येता. परिग्रहाय नमः. परिग्रह म्हळ्यार तागेले परिवार. परमात्मो सर्व कडेन आसा म्हूण आमी म्हणटाची अणु रेणू तृण काश्टांत वय जाल्यार वादिराजस्वामीन मंगळाष्टकांतुले सुरवे श्लोक बरयले कसा म्हळ्यार लक्ष्मी ही यस्य परिग्रह कमलभूः सूनुर्ग गरुत्मान रथः. परमात्माला परिवार कहतानी पुरे लक्ष्मी तशी कमलभूः म्हळ्यार ब्रह्मो सूनुः ब्रह्माल पूत रुद्रो आनी गरुत्मान रथः गरुड तागेलो वाहन अशी लक्ष्मी आदी जावन सर्व देवादी देवते तांणी परमात्माले परिग्रह म्हळ्यार कुटुंब तांणी परिवार तशी परमात्मो त्या परिवार समेत आसतल देखून ताका परिग्रहाय नमः म्हणजे उग्राय नमः. परमात्मो सर्व जनांक प्रीती करता जाल्यार परमात्माक उग्र म्हणजे कसल्याक हे अर्थ आमी पयचे दिसांत पळोवया. आजी सांगेल विष्णू सहस्रनामाचे सर्व अर्थ म्हळ्यार विष्णू सहस्रनामाचे म्हाका कळलेले तितले हांव वाजिलेले सुमार वाजून आसच्या पुरो जाल्यार सांगता जाल्यार म्हाका थोडे अर्थ जावन वचका. शिवाय कसकी पळयले कसकी वाजिले कसकी सांगले म्हळ्यार म्हाका अर्थ जायना नशी हांव कसले सांगू पळयल्यार आयकतले जनाक अर्थ जायना. तशें जावन कितले म्हाका देवान अर्थ करयसिला तितले हांव हांगा परमात्मान मिगेल करीन सांगयशिला. परमात्मान भितर बसून म्हाका अर्थ करयशिला करयशील तितले सांगला ती मेगेली योग्यता तितलेची म्हाका कितली योग्यता आसा तितली मात्र कितली पात्रता आसा तितली मात्र म्हाका अर्थ जाता जाल्लें आशिल्लें हांव सांगचें एक सान प्रयत्न केला. परमात्माला अनुग्रहारी तशी परमात्माकची सर्व समर्पण करता. श्री हरिगुरुचरणारविंदार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.